तर आपण आज आलतो बुट्टीबुरीच्या उरूस पाहासाठी आणि एवढा माहोल राहीन आपल्याला कुठं माहीत होतं. पूर्ण जाणून घेण्यासाठी पूर्ण ब्लॉग पहा. तर काहीच आता रात्रीचे वाजले 10 आणि आता आम्ही चाललो बुट्टीबुरीच्या उरूस पाहासाठी. तर मी हो इथं मागं बसून आणि आपला क्रिश भाई आहे ड्रायव्हिंग करत, जसं की तुम्ही बघू शकता. तर क्रिश भाई इथं बढियापैकी ड्रायव्हिंग करून आपल्याला घेऊन जात होते आणि आपण तेवढ्यात पोहोचून गेलो बुट्टीबुरीमध्ये. हा आहे आपल्या बुट्टीबुरीचा गेट आणि पाहू शकता रात्रीच्या व्यू बुट्टीबुरीच्या. तर इकडं बघू शकता तुम्ही जसं दिसत असन साऊंड लाईट्स वगैरे. तर इकडं होतं आपलं रिलीज सुरू उरूसची. आपण पोहोचतच होतो तिथपर्यंत, थोड्या दुरीवर होत होते तोपर्यंत तुम्ही इकडं पाहू शकता शिवाजी महाराजांची जे म्हणजे शिला होती ते किती सुंदर दिसतं रात्री. दुरूनच पाहिलं तर असं वाटत होतं किती माहोल आहे रे भाई. भाई काही झालं तरी बुट्टीबुरीच्या उरूस आहे, माहोल तर राहीनाच ना. आता पहा जेवढं जाऊन दाखवतो तुम्हाला कसं का दिसते. तर काय इकडं आपण लावून दिली होती आपली गाडी पार्किंग आणि निघलो इथं आपण क्रिश भाई सोबत आपल्या मेल्यामध्ये जायसाठी. तर इकडं भाई मेल्याकडे जायच्या एंट्री गेटच एवढा जबरदस्त दिसत होता रात्री का पुरा खतरनाकच. न भाई इकडं रात्री तर पुरा गजबच दिसत होतं, पुरा ताजमहल टाईपच. तर तुम्हाला करून देतो ओळख आपल्या भावासोबत. तर हा आहे आपला मोठा भाई क्रिश भाई होता सोबत, म्हणूनच आपण आलो आता उरूस पाहासाठी. कारण की एकटं तर आपण कधी येत नाही, भाऊ म्हणजे चाल म्हणून तर आलो आपण मग. तर भाई आपण इथं उरूसमध्ये फर्स्ट टाईमच आलो यावर्षी. तर भाई एवढा खतरनाक व्ह्यू दिसत होता की तुम्ही पाहू शकता इथं मोबाईलमध्ये. सिम्पल मोबाईलच्या कॅमेऱ्यातून किती खतरनाक व्ह्यू येते पाहून घ्या, पुरा जबरदस्त. इकडं म्हणजे आपल्या कवाल्या वगैरे सुरू होत्या, ऐकून घ्या थोड्या. बोलणंच बंद केलं मग. तर उरूसमध्ये आलं तर पहिले दर्शन तर घ्यावंच लागेल ना बाबा हजरत बाबाचं. आपण काढलं चपला लवकर लवकर मग चाललो गेलो एंट्री दर्शन घ्यासाठी, आशीर्वाद घ्यासाठी बढिया. 5-10 मिनटात घेतला आपण आशीर्वाद आणि निघून गेलो प्रसाद वगैरे खाऊन. तर असं पूर्ण म्हणजे सजावट तर पुरी एकदम भारीच दिसत होती बाई. इकडं पाहिलं तिकडं एकदम चकाचक माहोल होता. तर झालं आता आपलं पूर्ण दर्शन वगैरे घेऊन आता जाऊ आपण आपला मेला घुमासाठी. एवढ्या दूर उरूस पाहासाठी आलं ना, काही खाल्लं नाही तर गोष्टच गेली. तर इथं आपले क्रिश भाई देऊन देते आपले 2 ज्यूसच्या ऑर्डर आणि भाव बनवून राहिला इथं पुरं सुपर फास्टमध्ये आपलं ज्यूस. तर घेतला आपण ना ज्यूस, क्रिश भाईने केला टेस्ट, अरे एकदम बढिया आहे म्हणे क्रिश भाई. तर तुम्ही जर उद्या उरूसमध्ये येन तर 1 ग्लास जरूर पिऊन पहा. तर इकडे ज्यूस वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही इकडे येऊन गेलो सट्टाबाजी गेम पाहायसाठी. तर हा एक असा गेम आहे जिथं म्हणजे 6 रिंग दिलेले जाते आपल्याला. ते रिंग ज्याही म्हणजे अशा बॉक्सवर जाईन जे म्हणजे नोटीवर म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये पडेल ते आपल्याला बक्षीस स्वरूपात भेटून जाईल, रुपीज रिअल. भाऊ तर ट्राय करते, भाऊचे फायनली 50 रुपये तर लागून जाते. बहुत दिवसानंतर आलो आम्ही उरूसमध्ये, बहुत वर्षानंतर. कारण कसं जेव्हा आपल्याकडं म्हणजे लहान होतो आपण आपले क्रिश भाई, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याकडं म्हणजे गाडी वगैरे काही होती नाही, बस वगैरे होती तेव्हा पैसे नव्हते. आता गोष्ट कशी झाली, आता भावना घेतली गाडी म्हणून आपलं येणं होते कसं आहे. नाही तर पहिले आपल्याकडे काही गाडी होती नाही, काही नाही, म्हणून इच्छा मारून आपल्याला घरीच राहावं लागेल. आता तेवढं काही आहे नाही म्हणून आता आलो आम्ही. पण आता तेवढी मजा वगैरे राहिली नाही म्हणा, तर काही नाही, आलो असंच घुमाले. आपलं क्रिश भाई काही बोलायचं क्रिश भाई? तर भाऊचा आवाज इथं बसला आहे कारण भाऊ गेले पार्टी करायला. तर भाऊनं तिथं जास्त चिल्लाव आपला लाऊडस्पीकर पूर्ण बंद करून टाकला आहे.
काही वाद नाही, काही नाही. पहा तुम्ही ब्लॉग पाहता. तर जसं बघू शकता बहुत पब्लिक आहे आपली बुट्टेबोरीच्या उरूस. रात्री तर भाई पुरा जन्नतच दिसते हा दर्गा. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटते तर. पब्लिक तर बाहेर होती रे बाबा धुमाल सोबत. पुरा राडाच होता आज मावलच. इथं धुमाल तर बहुत बढिया वाजत होता, पण आपले बॉईज पण कमी आहे का बा यायच्या. तर गाईज आता झालं आपलं फिरून. हे आपले क्रिश भाई केली 150 रुपयाची शॉपिंग. चाललो आता घरी. झालं उरूस. थंडा माहोल, पुराच थंडा. हां भाऊच्या आवाजाच्यानं काही भाऊ बोलणे सगळ्यात जास्त. बस चाललं जेव्हा घराकडे. झाला आपला उरूस पण आता निघालो आपण घराच्या वाट्यानं. आणि रात्री इथं क्रिशभाईची गाडी एवढी खतरनाक दिसते ना का काय बोलायचं कामच नाही. मग का झालं काढली भावानं गाडी. बस झालं आपलं इथंच आजचा ब्लॉग इथंच खतम. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये काय तर नवीन विशेष घेऊन.